लॅमिस थेरमचा प्रॉब्लेम आहे. फाइंड द टेन्शन इन इच रोप शोन इन फिगर. आणि क्वेश्चन मध्ये डायग्राम दिली आपल्याला. ए पॉइंट दिलाय, त्याला एक केबल आहे म्हणजे रोप आहे. त्यानंतर सी पॉइंटला एका रोपला 100 kg मास खाली अडकवलंय आणि दुसरा रोप आहे तो बी पॉइंटला अटॅच केला. आता आपल्याला अँगल सगळे काढायचे. पहिल्यांदा एक केजी मध्ये मास आहे त्याचं न्यूटन मध्ये करून घेऊया. न्यूटन मध्ये किती येणार? मास आपण केजीचं न्यूटन कसं करतो? इंटू 9.81. 100 ला इंटू 9.81 केलं तर किती येईल? 100 इंटू 9.81 किती येते? 981 न्यूटन हा लोड आहे ना. आता इथले सगळे अँगल काढून घेऊया. त्यासाठी मी इथं एक हॉरिझॉन्टल लाईन काढतो, एक व्हर्टिकल. आता हा अँगल किती होणार? 90 डिग्री. हा अँगल 90 डिग्री. 90 डिग्री सगळे दाखवून घेतले. इथला स्लोप दिला आपल्याला लाईनचा. हे 4 दिले, हे 3 दिले. मग हा अँगल किती येईल? हा अँगल काढायचा आपल्याला. हा नाही काढला तरी चालतोय. हा अँगल काढला तरी हा निघतोय लगेच. मग बाकीचं काढू शकतो आपण. किती येणार आहे? टॅन थिटा केलं समजा. टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार? टॅन काय असते? ऍडजसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. अपोजिट 4 आहे डिवायडेड बाय ऍडजसंट 3. म्हणजे थिटा इक्वल टू काय येणार? टॅन इनवर्स 4/3. म्हणजे हे किती येते? थिटा इक्वल टू हे कॅल्सी टाकलं तर 53.13 डिग्री येते. म्हणजे हा अँगल येतोय 53.13 डिग्री आणि हा 90. आता टेन्शन आपल्याला रोप मधलं काढायचे. रोप कुठं आहे? इथं एक आहे. ह्या रोप मध्ये एक टेन्शन असणार आहे. ए पॉइंट कडे आहे त्यामुळं याला आपण टी ए नाव देऊया. परत हा एक रोप आहे. इकडं टेन्शन ऍक्ट होणार आहे. फिक्स पॉइंट कडे डायरेक्शन असते टेन्शनची. बी कडे आहे त्यामुळे याला नाव देऊया टी बी. आणि डाऊनवर्ड काय ऍक्ट होते? या रोपवर वेट ऍक्ट होते. 981 न्यूटन एवढं वेट डाऊनवर्ड ऍक्ट होते. आता आपल्याला सगळे अँगल पाहिजे. 3 फोर्स आहेत टोटल. एका पॉइंटवर 3 फोर्स ऍक्ट होतात. 3 फोर्स जर कॉन्करंट फोर्सेस जर असतील तर तिथं आपण लॅमिस थेरम वापरू शकतो. ओके, इथं क्वेश्चन मध्ये ऑलरेडी 30 डिग्री अँगल दिला आपल्याला. आता हा अँगल दिल्यामुळं अजून सोपं होईल आपलं. हा 30 डिग्री अँगल दिलाय. हा आपण काढला टॅन थिटावरनं 53.13 डिग्री. हा 90 डिग्री आहे ऑलरेडी. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन काढली. हा 90 डिग्री आहे. हा 30 डिग्री आहे. मग हा टोटल अँगल किती होईल? हा 90 प्लस हा 90 प्लस 53.13 डिग्री किती होणार टोटल? 143.13 डिग्री. आता हा किती असणार अँगल? हा टोटल 90 मायनस त्यातनं 53.13 केला. किती राहणार शिल्लक? 36.87 डिग्री. मग हा 36.87 प्लस हा 90 प्लस हा 30 टोटल किती होणार हा अँगल? 156.86 डिग्री. आता टोटल अँगल 360 आहे. 360 डिग्री. 360 मधनं मायनस करायचा कोणता? 143.13 मायनस 156.86. मग हा शिल्लक राहील ना एवढा. 360 न हे 2 मायनस केले तर हा एवढा शिल्लक राहतो. मग हा किती येणार? 60 डिग्री. 60 डिग्री येतो. किंवा हा 30 डिग्री आहे. हा 90 डिग्री आहे टोटल. हा 30 तर हा किती राहणार? 60 डिग्री. सगळे अँगल काढून झाले. तिन्ही फोर्सच्या मधले अँगल काढायचे. हे आपलं महत्वाचं काम असते लॅमिस थेरम मध्ये. बाकी काय जास्त अवघड नसते कॅल्क्युलेशन. आता लॅमिस थेरम काय असतो? 3 फोर्स आहेत. 3च फोर्स लागतात लॅमिस थेरमला. 2 असतील लॅमिस थेरम चालणार नाही. 4 असतील तरी चालणार नाही. 3 असले तरच चालणार. आता 3 फोर्स आपले कोणते कोणते आहेत? टी ए, टी बी आणि हा 981. मग पहिल्यांदा टी ए घेऊया. लॅमिस थेरम काय असतो? फोर्स डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन अँगल. टी ए डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन अँगल. टी ए सोडून राहिलेले फोर्स कोणते आहेत? हे 2 आहेत. त्यांच्या मधला अँगल किती आहे? 60 डिग्री. साइन 60 येणार.
साइन 60 डिग्री इज इक्वल टू दुसरा फोर्स घेतला आपण टीबी. टीबी डिवायडेड बाय राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल. टीबी राहिलेला दोन फोर्स मधला अँगल किती आहे 143.13 साइन 143.13 डिग्री इज इक्वल टू तिसरा फोर्स आता 981 डिवायडेड बाय काय येणार साइन किती येणार त्याच्या समोरचा 156.86 डिग्री. आता आपल्याला दोनच अननोन आहे त्यात टी आणि टीबी तेवढं फाइंड करायचं. मग आता या टीए साठी हे दोन पहिल्यांदा घ्यायचे 2 रेशो घ्यायचे आणि टीबी साठी परत हे 2 रेशो घ्यायचे. दोन्ही व्हॅल्यू निघतात टीए टीबी. पहिल्यांदा टीए साठी टीए इज इक्वल टू काय येणार हे साइन 60 तिकडे मल्टिप्लाय होईल ना बरोबर. हा रेशो आहे तसा 981 डिवायडेड बाय साइन 156.86 इंटू साइन 60 तिकडे मल्टिप्लाय होईल इंटू साइन 60 डिग्री. मग कॅल्शियट पुट करायचं हा रेशो फाइंड करायचा इंटू त्याला साइन 60 मल्टिप्लाय करायचं. मग हे किती येते टी एच व्हॅल्यू 20 हा पॉइंट न्यूटन बरोबर 2162.66 न्यूटन. ही झाली एका रोप मधलं टेन्शन झालंय. आता दुसऱ्या रोप साठी टीबी साठी ह्या दोघांचा रेशो घ्यायचा टीबी डिवायडेड बाय काय साइन 143.13 इज इक्वल टू 981 डिवायडेड बाय साइन 156.86 डिग्री. टीबी इक्वल टू काय येणार हे तिकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे काय येणार 981 डिवायडेड बाय साइन 156.86 इंटू हा रेशो तिकडे मल्टिप्लाय साइन 143.13. हे कॅल्शियट पुट केलं किती येते टीबीची व्हॅल्यू 1498.3435 न्यूटन. ओके एवढं 6 मार्कला विचारलेला प्रॉब्लेम. 3 मार्क ह्याला 2 मार्क डायग्रामला भेटणार 2 मार्क टीए काढायला 2 मार्क टीबी काढायला.